आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। माणगावात वन विभागाकडून ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध। माणगाव परिसरात बिबट्याच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने शनिवारी सायंकाळी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 मे 2026 रोजी माणगाव येथील दाजीबा यांच्या मळा परिसरात संतोष भरमगोंडा यांच्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली। संबंधित शेतकऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या परिसरातून पसार झाल्याचे सांगण्यात आले। याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली होती। त्यानंतर 17 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली। बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सुमारे 200 मीटर उंचीवरून तसेच आसपासच्या विस्तृत परिसरात पाहणी करण्यात आली। मात्र या पाहणी दरम्यान कोणत्याही वन्य प्राण्यांचे अस्तित्व निदर्शनास आले नसल्याची माहिती वन विभागाने दिली। यावेळी वन विभाग अधिकारी मंगेश वंजारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। या शोध मोहिमेत वन्यजीव बचाव पथकातील डॉ. संतोष वाळवेकर, अमित कुंभार, आशुतोष सूर्यवंशी, वैभव आवडे, राकेश शिकरे, आकाश भोई, श्रेयश यांनी सहभाग घेत परिसराची पाहणी केली। तसेच माणगावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग, ग्रामसेवक दीपक पाटील, पत्रकार शिरीष मधाळे, माजी सरपंच अनिल पाटील, प्रकाश बिरनाळे, शिवाजी जोग, संघर्ष माने, महावीर देमन्ना, ओमकार गवळी, अजित पाटील कमते, श्रीपाल पाटील, रोहित गवळी, रामा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते।